गुड मॉर्निंग, शुभप्रभात. कसे आहात? मस्त नमस्तच राहा. मी अपेक्षा तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि त्याचं नाव आहे आदिरा मॉम. तर आज आम्ही आलेलो आहोत शेतामध्ये भरीतपुरीची पार्टी करायला आणि 2024 चा निरोप आनंदाने द्यावा आणि सगळ्यांसोबत तेव्हा वेळ घालवावा आणि त्याच्या काही मेमरीज लक्षात राहाव्या म्हणून आम्ही आलेलो आहोत शेतामध्ये भरीतपुरीची पार्टी करण्यासाठी आणि आनंदाने 2025चं स्वागत करूया. आम्ही सगळे इथे आलेलो आहोत शेतामध्ये. ऑल फॅमिली आहे आणि तुम्ही बघतायत की बाबा मेथीची भाजी निवडून देत आहेत आणि कारण शेतामध्ये त्यांना गप्पा करायला तर मामा होतेच, आई पण होत्या, पण त्यांना रिकामा बसायला आवडत नाही म्हणून ते मेथीची भाजी निवडून देत आहेत. आणि आता सगळ्यांना चहा घ्यायचा होता म्हणून आम्ही इथे दूध वगैरे सगळंच आणलेलं होतं. इथे मस्त असं चुलीवरचा चहा, इथे काड्या लावून आम्ही चहा बनवलेली होती आणि चहाचा आनंद घेतोय. आणि इथेच चहा करत असताना ज्या मिरच्या आहेत त्या आम्ही इथे जाळलेल्या आहेत आणि त्याचा ठेचा बनवणार आहोत. इथे सगळेजण चहाचा आनंद घेत आहेत आणि भरीत करण्यासाठी इथे वांगी भाजतो. वांगी जी आहेत ती काड्यांवर भाजायला ठेवलेली आहेत आणि चहा बनवत असताना मिरच्या ज्या आहेत त्या भाजून घेतलेल्या होत्या त्याच मी आता बारीक करते. इथे मिरचीचा ठेचा करते कारण भरतामध्ये तो लागेल. आणि इथे बघता बघता वांगी सुद्धा खूप छान आणि मस्त मऊसूद भाजल्या गेलेले होते. आता वांगी वगैरे भाजून झाल्यानंतर आता आपण ते सगळे सोलून घेणार आहोत आणि सोलल्यानंतर आपण त्याचं भरीत करणार आहोत. इथे सगळे मज्जा मस्ती करतायत, एन्जॉय करतायत निसर्गात. शेतामध्ये वनभोजनाचा आनंद काहीतरी वेगळाच असतो. प्रत्येक जणाला इथे आनंद होत होता, मज्जा येत होती. आणि इथे आदिराची तर मज्जाच होती कारण आदिराला खायचे होते गुलाबजाम आणि शेतामध्ये जर गुलाबजाम मिळाले तर वा क्या बात आहे असं म्हणायला हरकत नाही. आदिरा मस्त आनंदाने न खाणारा गुलाबजाम ती आता मस्त आनंदाने खाते. आणि इथे नाश्त्यासाठी आम्ही भजी बनवत आहोत. पिठामध्ये कळण्याचं पीठ आणि मॅगी मसाला टाकून ही भजी बनवलेली होती. खूप टेस्टी आणि अप्रतिम झालेली होती. ते कळण्याची कणिक भिजवलेली होती. कळण्याचं पीठ आणि कणिक हे मिक्स भिजवलेलं होतं आणि कळणापुरी बनवलेली होती. कळण्याची पुरी जी असते ती भरतासोबत खायला खूप छान लागते. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. आणि खानदेशामध्ये कळण्याची भाकरी, कळण्याची पुरी भरतासोबत आवडीने खातात. भरीत भाकरी सुद्धा खूप आवडीने खातात. आणि शेतामध्ये तर काहीही खा तुम्ही, ते छानच लागतं. आणि वनभोजनचा आनंदही खूप मस्त असतो. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि आजचं वातावरणही खूप छान होतं, मस्त होतं. जास्त ऊनही नव्हतं आणि जास्त थंडी नव्हती कारण शेतामध्ये आल्यानंतर जास्त ऊनही लागत नाही आणि थंडीही वाजत नाही. आणि आम्ही सावली खाली दगड मांडून ही छान अशी चूल बनवलेली आहे आणि त्या चुलीमध्ये असं भरपूर काड्या इथे सगळ्यांनी अनुदान दिलेले आहे त्यांच्या वेळेनुसार. प्रत्येकाने इथे काड्या आणलेल्या आहेत आणि इथे आम्ही चूल पेटवून भजी जी आहे गरमागरम टोमॅटोची भजी इथे तयार केलेली आहे. आणि प्रत्येकजण टोमॅटोची भजी कशी लागतात म्हणून याचा आस्वाद घेत आहे. आणि इथे मजा तर आलीच, पण इथे सगळ्यांनी भरीत करताना खूप एन्जॉय केलेला आहे आणि इथे सगळ्यांनीच त्यांचा हातभार लावलेला आहे. इथे फायनली जे भरीत आहे, भरताचे जे वांगे आहेत ते पूर्ण भाजून झालेले आहेत आणि इथे कढीची तयारी करत आहोत. इथे कढीसाठी सगळं टाकलेलं आहे साहित्य. आता फक्त ताक टाकलं की कढी तयार. इथे बनवत आहे भरीत आणि खानदेश स्पेशल भरीत तुम्हाला इथे माझ्या व्हिडिओमार्फत पाहायला भेटणार आहे. नक्की पहा. आणि आम्ही शेतामध्ये कसं भरीत बनवलेलं आहे हे तुम्हाला दाखवत आहे. इथे सुरुवातीला तेल गरम केलेलं आहे, एकदम कडक तेल गरम केलेलं आहे. त्याच्यामध्ये जिरं, मोहरी, लसणाची पेस्ट, हिरवी मिरची, कोथिंबीर टाकलेली आहे आणि ते छान असं मस्त परतून घेतलेलं आहे. आणि परतल्यानंतर ते टाकणार आहोत कढीपत्ता आणि कढीपत्तासुद्धा टाकल्यानंतर आपण नंतर टाकणार आहोत त्याच्यामध्ये शेंगदाणे. नंतर टाकणार आहोत कांद्याची पात टाकल्यानंतर आपण टाकणार आहोत बारीक केलेलं भरीत कारण ते आपण मॅश केलेलं होतं. आणि ते मॅश केलेलं जे वांगे आहेत ते भरीत आहे ते आपण आता याच्यामध्ये ॲड करणार आहोत आणि वरतून टाकणार आहोत मीठ. हे सगळं याला टाकल्यानंतर आपण येऊ देणार आहोत एक छान वाफ. आणि वाफ आल्यानंतर ऑलमोस्ट आपलं भरीत जे आहे ते खाण्यासाठी रेडी झालेलं आहे. इकडे मला आणायच्या होत्या काड्या कारण आता काड्या नव्हत्या कारण पुऱ्या तळायच्या होत्या आणि पुऱ्या तळण्यासाठी त्याला भरपूर असा जाळ लागतो आणि जाळ जर असेल तर त्या तेलकट होणार नाही म्हणून आम्ही सगळेजण काड्या आणायला गेले होतो. लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत आम्ही काड्या आणलेल्या आहेत. अधिरापासून तर पिहूपर्यंत आम्ही सर्वांनी काड्या आणलेल्या आहेत. आणि आई खूप दिवसानंतर घराच्या बाहेर पडलेल्या आहेत. निसर्गाच्या सानिध्यात त्यांनी छान असा मोकळा श्वास घेतलेला आहे आणि खूप छान वाटत होतं इथे आल्यानंतर. निसर्गरम्य वातावरणामध्ये कोणाला नाही आवडत, सगळ्यांनाच आवडतं. इथे केळीची पानं जेवणासाठी आणलेली होती. पण सुद्धा रेडी झालेलं होतं, कढी झालेली होती, पुऱ्या गरम गरम काढणं चालू होत्या, भरीतसुद्धा झालेलं होतं, वाफ आलेली होती. आणि मी इथे करते आहे मेथीचा खुडासुद्धा माझा तयार झालेला होता. इथे आता लवकरच पंगत बसेल आणि पंक्तीचा मेनू म्हणजेच भरीत, कळण्याची पुरी, भजी, कांदा, टोमॅटो, निंबू आणि
गुलाबजाम आणि मेथीचा खुडा असा छान टेस्टी भन्नाट आणि सिंपल बट सोबर असा मेनू होता। ये हमारे अन्ना है, ये हमारे मामा है, वो रोहित है, वो समूह है, वो अपेक्षा क्या बोलते हैं उसको अभी है। तुमको मूछ कैसे फूटी? उत्तर देना रखने के लिए। ये हमारा अंकुर सिटीकर का बुक डेपो के ओनर मैनेजर, वो देश दूत के संपादक है। ये वो उधर कसं वाटतंय बाहेरच्या वातावरणात? तुम्हाला त्यांना इकडे बघू कसं वाटतंय? छान वाटतंय का? पुऱ्यांचा एक्सपिरियन्स कसा आहे? नेहमी लाकडं नेहमी पडत का? आणि शेकते कोण मग? कसं झालंय जेवण? खातच राहावं। यांनी बनवलेलं आहे भरीत यांनी बनवलेलं आहे।
शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.